मंडळी दुपारनंतर एवढं काय सगळं बांधकाम झालं आहे. म्हणजे जी आपली देवरूम होती त्या साईडला तुम्हाला दिसेल दरवाजा जो लावला आहे आपण, त्या साईडची देवरूमचे आपले जे लाईन आहेत त्याबरोबर 6 लाईनी उठलेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण बांधकाम आता एक लेवलला हे केलं आहे, जेणेकरून वरती आपल्या कुठचे पार्टिशन कमी पडता कामा नाही. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित एक लेवलला करून घेतले. आता तुम्हाला व्यवस्थित सगळे पार्टिशन दिसतील की कसे केलेले आहेत, कसं बांधकाम आहे आणि घराचं जो स्ट्रक्चर आहे नेमकं ते कसं आहे ते सगळं तुम्हाला संपूर्ण दिसून येईल. ह्या साईडला तुम्हाला बोललो मी, हे बघा इकडे 6x5चा आपला टॉयलेट बाथरूम आहे विथ कमोड, ते कॉमन आहे. आणि मोठा किचन, हा किचन त्याला लागूनच टॉयलेट बाथरूम. ही 2.5 फुटाची छोटी गल्ली आहे इथून आतमध्ये यायला. म्हणजे जो आपला मजगर आहे, हॉल आहे, हॉलमधून आतमध्ये इथून आलं की डायरेक्ट ह्या गल्लीतून किचनमध्ये पण जाऊ शकतो आणि टॉयलेट बाथरूममध्ये पण जाऊ शकतो, असं केलं आहे. आणि तसंच हॉलमधून आपण परत ह्या साईडला जो मोठा आपला रूम आहे सगळ्यात मोठा, तो त्याला आपण इथे एंट्री दिलेली आहे. हे बघा या रूमला एंट्री दिलेली आहे. ते पहिलं कॅन्सल झालं आहे, तिथे आपल्याला काय करायचं नाही, ते प्लॅन चेंज झाल्यामुळे ते तसंच ठेवलं आहे, आपण ते काढलं नाही. सो हा एक रूम झाला. त्याच्यानंतर या साईडला आपल्याला 2 अजून छोटे रूम भेटतात. हा 8x9चा रूम आहे. एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ खताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपलं जे बांधकाम आहे ते कितपत आलं आणि कुठच्या लेवलला आलं आहे. तर आज मी तुम्हाला दाखवतो की आपण दरवाजे वगैरे सगळे लावलेले आहेत, म्हणजे फ्रेम आहेत ते आपण फिट केलेले आहेत. तर आपलं काम आता कितपत आलं आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आपलं ते घर रस्त्यापासून जवळच आहे. हे बघा असं दिसतं रस्त्यावरून. सो आता यासमोरच आपण फ्रंटला मोठ्या 2 विंडो ठेवल्यात. 6 फुटाच्या 2 मोठ्या विंडो आहेत. त्या साईडला 7 फुटाची एक विंडो आहे. आणि हा जो मेन डोअर आहे तो आपला सागाच्या लाकडामध्ये आहे. मोठा लाकडी तुम्हाला दिसेल. असं एंट्री केल्यावर असं काय आतमध्ये आपलं आहे. बांधकाम केल्याच्यानंतर ते पार्टिशन व्यवस्थित दिसतील तुम्हाला. ही देवरूम आहे आपली. तर आता तिचा दरवाजा वगैरे आपण इथे लावलेला आहे. दरवाजाची हाईट पण जरा वाढवलेली आहे, कपची वगैरे टाकून थोडी हाईट वाढवल्यानंतर ते भरता येईल आपल्याला. पण ते हाताबरोबर लावलेच बरे असतात, त्याच्यामुळे ते आपण लावून घेतले तिकडे. सो ह्या साईडला पहिले आपले ओटीवर देवरूम होती ती आता इकडे येणार आहे. आतमध्ये आता एंटर झालो आहे मी. आणि कालच्या दिवसामध्ये संपूर्ण एवढं बांधकाम झालं होतं बघा. हे सगळं कालच्या दिवसाचं बांधकाम आहे. आणि हे इकडची जी पार्टिशन आहे ती पण कालच्या दिवसामध्ये सगळी संपूर्ण फायनल झाली होती. हे बघा दिसेल. आणि इकडचे जे दरवाजे आहेत, म्हणजे लाकडीच्या फ्रेम आहेत, त्या पण सगळ्या म्हणजे 3 साईडला उभ्या झालेल्या आहेत. म्हणजे देवरूमचे एक झाले, त्याच्यानंतर ओटीवरची झाले मजगरामध्ये येण्याची, ती सगळी इथे लावून घेतलेली आहे. ही पण दिसेल तुम्हाला. आणि या साईडला काय आपले ते 2 रूमच आहेत, ते पण ती दाखवतो साईज तुम्हाला इथे जाऊन. जे आपले टेबल्स आहेत, म्हणजे बाकडे आपण तयार केलेत वरती उभं राहायला, तर म्हणजे ते आतमध्ये आणून ठेवलेले आहेत. म्हणजे 10x8चा आपला हा एक इथे रूम आहे. आणि तो आहे तो 9x8चा त्या साईडला रूम आहे. हा 6x5ची आपली देवखोली, आणि त्याला पण आपण फ्रेम आहे ती तयार करून ठेवले. त्या साईडला विंडो पण आहे त्याची, ते बघा तिकडे दिसेल तुम्हाला. तर असं हे प्लॅन इथे केलं आहे. आणि 6x5चा आहे तो आपला बाथरूम आहे, ते विथ कमोड. ते पार्टिशन आतमध्ये आपण तयार केलेले आहेत त्याचे. हे बघा हे सगळे असे आहेत. आणि त्या साईडला मोठा रूम आहे 12x8चा किंवा 13x8चा हा मोठा रूम आपल्याला इथे भेटून. आणि बाहेर जाण्यासाठी इथे बॅक साईडला तिथे एक दरवाजा आहे, असं केलं आहे. असं सगळं आहे. आणि ह्या साईडला किचन आहे आपला मोठा. समोर मोठ्या विंडो 3च दिल्या आहेत. ह्या साईडला पहिले जशी होती त्या पद्धतीने ती इकडे दिले. आणि या साईडला 2 मोठ्या विंडो आहेत, हे बघा. आणि किचनला जरा 6 इंच वरतीच येतील, प्लॅटफॉर्मच्या वरती, त्याच्यामुळे तिकडे आधी विंडो दिलेल्या नाहीत. ह्या लाईनच्या वरती आपल्याला विंडो बघायला मिळतील. तर असं केलं आहे. बांधकाम बऱ्यापैकी आपलं 3 ते 4 दिवसामध्ये एवढ्या लेवलला आलेलं आहे. बाहेरून पण तुम्हाला तिकडून इकडून दाखवतो मी की बांधकाम किती झालं आहे. आता वाजलेले आहेत मित्रांनो, हे बघा आता एक वाजलेलं आहे. घड्याळ थोडं पुढं झालं आहे माझं. सो आता 1 वाजलेलं आहे. आणि बाहेरून पण बांधकाम तुम्ही बघू शकता, थप्पी बांधकाम आहे, त्याच्यामुळे ते थोडं लेट उठेल. पण आता आपण ते 4 दिवसामध्ये एवढं आपलं बांधकाम फायनल झालेलं आहे. आताच आपली जी टीम आहे ती जेवण वगैरे करून व्यवस्थित जरा बसलेली आहे, आराम करतात थोडा वेळ, कारण की ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे. हे बघा आतले पार्टिशन तयार केलेत त्यांनी. ते दरवाजे 2 लावलेत. आपला जो देवरूमचा आहे तो दरवाजा त्या साईडला हा वाला देवरूमचा आहे. आणि हा वाला आतून मेन डोअर. आणि इथे एक समोरच आपलं पडवीत आतमध्ये जाण्यासाठी हा डोअर आहे. तर असं सगळं केलं आहे. दुपारनंतर म्हणजे संध्याकाळपर्यंत किती होतं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवेन. मंडळी दुपारनंतर एवढं काय सगळं बांधकाम झालं आहे. म्हणजे जी आपली देवरूम होती त्या साईडला तुम्हाला दिसेल दरवाजा जो लावला आहे आपण, त्या साईडची देवरूमचे आपले जे लाईन आहेत त्याबरोबर 6 लाईनी उठलेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण बांधकाम आता एक लेवलला हे केलं आहे.
जेणेकरून वरती आपल्या कुठचे पार्टिशन कमी पडता कामा नाही, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित एक लेवलला करून घेतले. आता तुम्हाला व्यवस्थित सगळे पार्टिशन दिसतील की कसे केलेले आहेत, कसं बांधकाम आहे आणि घराचं जो स्ट्रक्चर आहे नेमकं ते कसं आहे ते सगळं तुम्हाला संपूर्ण दिसून येईल. ह्या साईडला तुम्हाला बोललो मी, हे बघा इकडे 6x5चा आपला टॉयलेट बाथरूम आहे विथ कमोड, ते कॉमन आहे. आणि मोठा किचन, हा किचन त्याला लागूनच टॉयलेट बाथरूम. ही 2.5 फुटाची छोटी गल्ली आहे इथून आतमध्ये यायला, म्हणजे जो आपला मजगर आहे हॉल आहे, हॉलमधून आतमध्ये इथून आलं की डायरेक्ट ह्या गल्लीतून किचनमध्ये पण जाऊ शकतो आणि टॉयलेट बाथरूममध्ये पण जाऊ शकतो, असं केलं आहे. आणि तसंच हॉलमधून आपण परत ह्या साईडला जो मोठा आपला रूम आहे सगळ्यात मोठा, सो त्याला आपण इथे एंट्री दिलेली आहे. हे बघा या रूमला एंट्री दिलेली आहे. ते पहिलं कॅन्सल झालं आहे, तिथे आपल्याला काय करायचं नाही, ते प्लॅन चेंज झाल्यामुळे ते तसंच ठेवलं आहे, आपण ते काढलं नाही. सो हा एक रूम झाला. त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला 2 अजून छोटे रूम भेटतात. हा 8x9चा रूम आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, 8x9चा रूम आहे आणि त्याला तिथूनच बाहेर जाण्यासाठी एक एंट्री दिलेली आहे आपण या रूमला. इकडून इथे एक दरवाजा आहे, या साईडला एक दरवाजा आहे आणि त्याच्या पलीकडे त्या साईडला तेच हॉलमधूनच तिकडचा दरवाजा आहे, त्याला एंट्री आहे. म्हणजे तो बघायला गेलं तर 10x8चा तो रूम आपल्याला मिळून जातो. प्रत्येकाला 2-2 विंडो आहेत, त्याला फक्त एकच विंडो आपल्याला भेटते. एक दरवाजा आहे, त्याला 2 विंडो आहेत. परत आपला जो हॉल आहे त्याला एक मोठी विंडो आहे 6 फुटाची एक ती विंडो आहे. किंवा आपला जो देव रूम आहे तो तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन. हा बघा हा देव रूम आपला आहे, त्याला आपण बाजूची लाकडी लावले, बाजू सगळं ते हे असे कोपरी, सुंबाची कोपरी वगैरे लावून ते व्यवस्थित स्टेबल करून वल्बा वगैरे केला त्याचा. सो त्याला असं आपण केलेलं आहे. आणि संपूर्ण जे बांधकाम आहे ते आपलं प्रॉपर इथे आता तुम्हाला दिसेल की आपली देवाची जी रूम आहे ती झालेली आहे. ती बरोबर 6x5ची रूम आहे, 6.5x5 किंवा 7x5ची आपली ती रूम देवखोली झालेली आहे. आणि त्या साईडने हा आपला मजगर आहे, म्हणजे मेन हॉल आपला हा आहे. आणि त्या साईडला ओटी आहे समोरच पडवीच्या पुढची. हे बघा, तर असं हे केलं. आणि हा मेन दरवाजा आहे हॉलमध्ये येण्याचा, तो त्या साईडला समोरचा फ्रंटचा मेन दरवाजा आहे. तर असं सगळं केलं आहे. आणि दिसेल तुम्हाला आता 5:30 झालेले आहेत, काम आटपलं आहे आपलं बऱ्यापैकी. सगळं चिरा संपलेला आहे. दिसेल तिकडे चिराचा जो स्टॉक होता त्या साईडला तो सगळा संपला आहे. त्याच्यामुळे काय केलं, सगळ्या लाईनला चिरा वगैरे ह्यानी टाकून घेतलं आपल्या माणसाने, म्हणजे उद्या आपल्याला कमी पडता कामा नाही, असं केलं. तर ह्याला बाथरूमला आपल्याला विंडो अजून द्यायची आहे. किचनच्या 2 विंडो आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत, असं करायचं आहे. परत इकडे तर विंडो आपण दिलेल्याच आहेत रूमला 3 फुटावर. हे बघा 3 फुटावर ह्या विंडो दिलेल्या आहेत. दरवाजे तुम्हाला सगळं मी दाखवले, पार्टिशन कसे आहेत नेमके, असं आहे सगळं. ती फ्रंट साईड आहे, तिकडे दिसेल मोठा मेन दरवाजा लावला आहे, ती फ्रंट साईड आहे. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. आता मी वरतूनच चालतो आहे, सगळ्या बांधकामावर थप्पी आहे त्याच्यामुळे काय चालायला हरकत नाही. थोडा हा साईजला यूज असतो, थोडा मोठा असतो. हे बघा, तर ही हॉलची विंडो, हे देवरूम आहे. तर देवरूम तुम्हाला दिसेल केवढा मोठा आहे. देवरूमला पण एक छोटी विंडो आपण इथे दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.